झाला सुरू केला का स्टार्टिंग हे समजलं मित्रांनो चल चला एक साधा सोपा क्वेश्चन तुमच्यासाठी 13 गुणिला 7 प्लस 15 गुणिला 5 प्लस x इक्वल टू 1000 तर x काय साधा सिंपल क्वेश्चन ऑप्शन देऊ का ऑप्शन देतो ऑप्शन क्रमांक ए आहे 934 हां ऑप्शन क्रमांक बी आहे 918 ऑप्शन क्रमांक सी आहे 834 ऑप्शन क्रमांक डी आहे यापैकी नाही कोणता आहे सर हां हां 834 आला गुड झालं का हां आलं हां नवीन विद्यार्थी बघा लक्ष द्या थोडंसं तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे बाळूमाचं उदाहरण आहे हा येस सर नो तर गुणाकार करायचा आहे पहिला ओके गुणाकार 13चा फडा येते का 13चा फडा 13 एका 13 दुने 13 त्रिका 13 चो 13 पंचे 13 पंचे 13 छकम 13 एका 13 दुने 13 त्रिका 13 चो 13 पंचे 13 छकम 13 साता 81 91 ठीक आहे 13 साता 91 क्या गुंडा बनी करे तू ओके ना हे झाला ओके प्लस आहे तर प्लस 15 जाता येत असेल एवढं तर मी मानून चालतो 15 एका 15 दुने 15 त्रिका 15 चो 15 पाचा ओके ठीक आहे ना ओके प्लस एक्स इज इक्वल टू 1000 क्लिअर आहे ओके तर याचा प्लस करायला लागेल ओके 5 आणि 1 6 9 आणि 7 15 यस आर नो सॉरी 9 आणि 7 16 क्लिअर आहे का प्लस एक्स इज इक्वल टू 1000 तर हा प्लस आहे का मायनस आहे 166 तिकडे जाऊन मायनस हां किती येते 834 हे माहिती करून दाखवायची गरज आहे का नाही ना चलो आगे बढ़ते हैं चल मिटवायला झाला का लिहून झाला सांगायचं ना लिहून नाही झाला तर सर लिहत आहे मुलाचं ओके हां
समजलं? बरोबर लिहित जाणं, जसं लिहून आहे तसं लिहित जा, नंतर मग हे करशील. तुम्ही दाखवा सर. ठीक आहे. ओके, आला? समजत आहे का तुला का? चलो आगे बढ़ते हैं. ओके, भेटो कायला. चला एक शेवटचा क्वेश्चन याच टाईपचा. काऊन ग लेट? हां, बरं बरं, ठीक आहे. हेच इम्पॉर्टंट आहे, बाकी काही इम्पॉर्टंट ना. बाकी तर असंच आहे. धुवा बताओ भाई. ऑप्शन देऊ का? नाही, ऑप्शन नाही देत, राहू दे. हां, 7 7. चला कसं करायचं याला सांगा. पहिलं काय करू? ब्रॅकेट सोड. ब्रॅकेटमध्ये किती येते? 14. नंतर डन. आता 5 गुणिला 14 व्हेरी गुड. भागिले 10 व्हेरी गुड. म्हणजे पहिलंच कट करू का? चला कट करून टाकतो. 5 1 5, 5 दुने 10. क्लिअर आहे? 2 1 2 2 7 14. क्लिअर आहे? तर 7 आले. क्लिअर आहे का इथं? ओके. चला इथे लिहितो 7 - 5. ठीक आहे. या सर्व ठिकाणी किती आले? या सर्व ठिकाणी किती आले? 7 आले. ओके, हे समजलं का? पहिले सांगा तुम्हाला. 7 - 5 गुणिला 1 गुणिला 0. ठीक आहे, असंच आहे ना? ओके, तर या सर्वांना 0 करते. हा या सर नो 7 0 = 7. समजलं का? नवीन विद्यार्थी समजलं तुम्हाला? हां, चला लिहा. हे तर मी केलं नाही आहे बरोबर, पण तेच आहे सेम टू सेम. 0 याला 0 करते ना. चलो आगे बढ़ते हैं. बेटो याला झालं का लिहून? सर नाही झाला, लिहा. आला? हां, हां शेवटचा लिहा. 276 प्लस
178 मायनस 75 प्लस 43. घाबरायचं नाही हां, काय घाबरायचं नाही आहे, मी आरामशीर सांगतो, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा प्रश्न आहे, ठीक आहे. ऑप्शन देतो इथं 25, 17, 10 नाही. तर तुम्हाला मी सांगितलं होतं वर्ग आणि वर्गमूळ करून यावून सांगितलं होतं का नाही? पहिलंच केलीस का? पहिलं कोण खरं म्हणे? पहिलं कोणी खरं म्हणे? खरे हो, तर ते करायचंच. हा, आठवण आहे? नाही, आठवण ठेवावं लागते. हां, लक्ष द्या, हे ते त्याच्या बेसवर आहे, त्याच्या बेसवर आहे. ओके, 28मधून 3 गेले, किती राहिले? 25. क्लिअर आहे? 25. 25 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 5चा. तर 25च्या ठिकाणी काय येईल? 5. यस आर नो? आणि हे 5 कुठं मिक्स होईल? 44मध्ये. तर किती होईल? किती होईल? आहे 49. 49 कोणाचा आहे? 7चा. समजता का हे गोष्ट? एक एक करत जातो, आता मी डिटेल नाही लिहित. समजलं आहे? 7चा आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, 7 कुठं प्लस मायनस होईल? 43मध्ये 7 मायनस होईल. तर किती येते? किती येते? 36. 36 येते. ओके, किती येते? 6चा. तर 6 इथं प्लस होईल. 75मध्ये 6 प्लस झाले, किती झाले? 81. यस, येतं लिहू का? तुम्ही लिहिता ना बरोबर? या 81. 81 मग कोणाचं येते? 81 9चा. क्लिअर आहे? 9 मग कडून मायनस होईल. 178मधून 9 मायनस होईल, किती येते? हां, किती येते? 169. 169. 169चा स्क्वेअर निघेल किती? 13. क्लिअर आहे का? इथे लिहितो बघा 13. हां, 13 प्लस किती? 289. हां, 13 किती येत आहे? 289. तर 289 कोणाचं आहे? 17. खतम. समजलं काय गोष्ट? हां, हे माहीत पाहिजे होता. झालं ना हे आपला पहिलाच? हां. ओके, तर आजच्या दिवस मॅथमॅटिक्ससाठी आपण इथंच थांबूया. याच्यानंतर आपण मराठी सुरू करू, ठीक आहे?